सध्या बऱ्याच जणांना केसांच्या संदर्भात खूप साऱ्या समस्या उद्भवत आहेत, जसं की केस पांढरे होणं, केसांमध्ये टक्कल पडणं, स्काल्प ऑइली असणं, खूप सारा डॅन्ड्रफ असणं, केस डॅमेज्ड असणं. तर अशा प्रकारच्या बऱ्याच समस्यांना सध्या बऱ्याच जणांना फेस करावं लागतं. तर मग यासाठी काय करायचं? तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्काल्प क्लीन असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर स्काल्प क्लीन असणं म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? तर सर्वात महत्त्वाचं करायचं आहे ते म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळेला स्काल्पला ऑइलिंग करायचं आहे. त्यानंतर ते जे तुम्ही ऑइल लावता ते तुम्ही दिवसभर ठेवायचं नाही, फक्त रात्री ठेवायचं किंवा मॅक्झिमम 2 ते 3 तास. कारण जेव्हा डस्टचा आणि ऑइलचा संपर्क येतो तेव्हा केस 100% डॅमेज होतात. तर सर्वप्रथम ऑइलिंग करणे आठवड्यातून 2 ते 3 वेळेला. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला हेअर वॉश करायचा एखाद्या माइल्ड शॅम्पूने. आणि आफ्टर शॅम्पू आपण हा शॅम्पू जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तो शॅम्पू डायल्यूट फॉर्ममध्ये असावा, पाण्यामध्ये डायल्यूट करून तो यूज करायचा. त्याच्यानंतर करायचं ते म्हणजे कंडिशनर यूज करायचं. तर सगळ्यात पहिली स्टेप झाली की स्काल्प क्लीन करणे. तर नेक्स्ट स्टेप काय? तर इंटरनल इंटेक तुमचा कसा आहे याच्यावरती सुद्धा तुमच्या केसांची हेल्थ खूप मॅटर करते. तर इंटरनली तुम्ही काय आहार घेता, तर त्याच्यासाठी तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स असणं गरजेचं आहे. सगळ्या प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या या सगळ्या पौष्टिक आहाराचा इंटेक तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे सेकंड थिंग म्हणजे तुमचा आहार. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मानसिक ताणतणाव. जो काही तुम्हाला मानसिक ताणतणाव आहे, ज्या काही स्ट्रेसमधून तुम्ही जात आहे, तर त्याची प्रॉपर मॅनेजमेंट ही तुम्हाला करता आली पाहिजे. तर या 3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केला तर निश्चितच तुमच्या केसांमध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला बदल दिसून येईल. एक हेल्दी केस तुम्हाला मिळतील. सो या 3 स्टेप्स फॉलो करा. स्काल्प क्लीन, आहार प्रॉपर आणि तिसरं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. तर हे जर तुम्ही फॉलो केला तर निश्चित तुमचे केस व्यवस्थित होतील, हेल्दी होतील. थँक्यू.